लहान घ्या कान्ह्याचा जन्मोत्सव म्हणजे रंग, आनंद आणि परंपरेचा संगम। या जन्माष्टमीला जर तुमचं रूप राधेसारखं खुलून यायला हवं तर योग्य साडीची निवड खूप महत्त्वाची। चला तर बघूयात या जन्माष्टमीसाठी खास अशा 5 सुंदर साड्यांचे प्रकार। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पैठणी साडी, साड्यांची राणी पैठणी, मोर, कमळ, वेली यांचे नाजूक डिझाइन आणि सोनेरी जरीचा गाठदार काठ। हा लुक एकदम पारंपरिक आणि राजेशाही दिसतो। लाल, हिरवा, पिवळा किंवा रॉयल ब्लू रंगातली पैठणी जन्माष्टमीच्या पूजा किंवा भजनासाठी अगदी परफेक्ट आहे। नारायणपेठ साडी, महाराष्ट्रीयन परंपरेतील दुसरा सुंदर प्रकार म्हणजे नारायणपेठ साडी। हलकी पण तरीही झगझगीत जरी, पट्ट्यांचा उठावदार बॉर्डर आणि तेजस्वी रंग यामुळे ही साडी पूजा, मांडव किंवा देवळातील कार्यक्रमात उठून दिसते। राधा थीम सिल्क साड्या, राधा म्हटली की नाजूक पेस्टल रंग, फुलांचे डिझाइन आणि हलके सिल्क हे लगेचच आठवतं। ऑफ व्हाईट, बेबी पिंक किंवा मिंट ग्रीन रंगातली राधा थीम साडी घातली आणि त्यासोबत मोत्यांचा गजरा लावला तर लुक एकदम राधेसारखा खुलून दिसेल। हलक्या कॉटन किंवा लिनन साड्या, जन्माष्टमी म्हटलं की दहीहंडीचा जल्लोष आलाच। अशा वेळी कॉटन किंवा लिनन साड्या एकदम उत्तम। हालचालीला मोकळ्या, रंगबिरंगी आणि घाम शोषणारे फॅब्रिक, त्यामुळे दिवसभर सणात सहभागी व्हायला सोपं आणि फोटोमध्येही सुंदर दिसणार। डिझायनर हाफ अँड हाफ साड्या, थोडं मॉडर्न टच हवं असेल तर हाफ अँड हाफ साड्या किंवा नेट वर्क सिल्क बघा। सिक्विन्स, मोरपिसाचे पॅटर्न आणि कान्हा थीम एम्ब्रॉयडरी या साड्या संध्याकाळच्या दीपोत्सव, कीर्तन किंवा कलाकारी कार्यक्रमात एकदम उठून दिसतात। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील हे साड्यांचे सुंदर असे 5 प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।